संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. मोटरसायकलवरून महिलेला लुटणारा आरोपी नेरळ पोलिसांकडून जेरबंद. नेरळ परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व मंगळसूत्र जबरीने चोरी करणाऱ्या सर्राईत गुन्हेगाराला रायगड पोलिसांनी अटक करत गजाआड केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 63/2026 नुसार दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी हा प्रकार घडला होता. फिर्यादी महिला हेटकराळी येथून अंबिका नाका येथे पायी जात असताना आरोपीने मोटरसायकलवरून मागून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH14DD 927 याचा मागोवा घेत आरोपी प्रभाकर पाटील वय वर्ष 41 राहणार शेलू तालुका कर्जत याला सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण 20 ग्रॅम सोन्याचा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान आरोपी हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणे व नागपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल बरोटे यांच्या तपास पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, तपास अधिकारी यांच्यासह सचिन वाघमारे, लतिका कदम, राजेभाऊ केकान, अशू बेद्रे आणि विनोद वांगणेकर यांनी सहभाग घेतला.